नमस्कार मंडळी, स्लिमकी भवनच्या एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गणपती बसून आता 3 दिवस झालेले आहेत. आज आमचा प्लॅन आहे खेतवाडीमध्ये गणपती करायचा. तर आज आम्ही खेतवाडीच्या दिशेने चाललेलो आहे. सध्या आम्ही ट्रेनमध्ये आहोत, तुम्ही पाहू शकता. तर इकडे आम्ही आता खेतवाडीला मंडळी. आता आम्ही पोहोचलो साईडला सोडलं. तर तुम्ही हार्बर लाईन वरनं येत असाल खेतवाडीसाठी तर खेतवाडीला जाण्यासाठी तुम्ही साईडला सोड किंवा डॉक्टर रोडला उतरू शकता. तिकडनं हा पुढच्या साईडचा ब्रिज पकडायचा आणि पलीकडे जे आहे पलीकडे जाऊन हा पुढील सीएसटीच्या दिशेने जो ब्रिज जातो तो पार करून तुम्हाला पनवेलच्या दिशेने जे जाणारी ट्रेन असतात त्या ठिकाणी यायचंय. आणि इकडून हा जो आउट रोड आहे तिथून तुम्हाला बाहेर पडल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही चोर बाजारला देखील येत असेल तरी तुम्हाला हाच रोड आहे. चोर बाजारला देखील हाच रोड जातो आणि रोड खेतवाडीला जाणारा देखील हाच आहे. तर मित्रांनो, पहिला आम्ही नाश्त्यासाठी आता थांबलेलो आहे. लागले पहिले बोललो पहिला आपण नाश्ता करूया, त्यानंतर मग खेतवाडीचे 13 गल्ली करायचा आमचा पहिला प्लॅन आहे. तर पहिल्या तिकडच्या गर्दीचा अंदाज घेऊया. तर की खेतवाडी म्हटलं तर तिकडे गणपतीच्या मूर्ती बघण्यासाठी जी गर्दी असते ती प्रचंड प्रमाणात असते. त्याच्यामुळे गर्दीचा अंदाज घेऊन आपण 13च्या 13 गल्ल्या खेतवाडी 12वी गल्ली. आता आम्ही सुरुवात इकडनंच करतोय. म्हणजे 12वी गल्लीपासून पहिल्या गल्लीपर्यंतचा आमचा प्रवास असेल. बघूया गर्दीच्या हिशोबाने आम्ही 13च्या 13 गल्ली करायला ठरवलंय. सध्या बघूया गर्दी काय आहे. खेतवाडीच्या गणपती दर्शनाला मित्रांनो आता आम्ही सुरुवात केलेली आहे. मी आहे खेतवाडी गल्ली नंबर 13. हा त्याचा मुख्य द्वार आहे. तुम्ही पाहू शकता आपले शंकरजी वरती विराजमान आहेत. याचा सुंदर असा हा देखावा यांनी केलेला आहे. तर मित्रांनो, सध्या तर म्हणजे नॉर्मल गर्दी तर दिसते, पण जर तुम्ही हेच गणपती जर रात्रीच्या जर टायमिंगला आलात तर तुम्हाला इकडे प्रचंड गर्दी भेटेल. त्याच्यामुळे आज आम्ही प्लॅन केला होता की खेतवाडी करायची तर दिवसाच करायची. तर सध्या थोडी लाईन आहे तर आपण लाईनीतनं दर्शन घेऊ. नको खेतवाडी 13वी गल्ली मुंबईचा. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एक दृश्य अतिशय उत्कृष्ट असं केलेलं आहे. हा आहे खेतवाडीचा अनंत, मुंबईचा अनंत 13वी गल्ली. पाऊस तर खूप आहे. आता आमची 13वी गल्लीचं दर्शन झालंय. चाललो आम्ही आता 12वी गल्ली. आता आम्ही असं 13, 12, 11 अशा पद्धतीने आम्ही गणपती सगळे कव्हर करतोय. 12वी गल्लीला देखील थोडी लाईन दिसते. आपण लाईनीतनं ह्यावेळी दर्शन घ्यायचंय. मी तुम्हाला सगळे खेतवाडीचे 13च्या 13 गणपती दाखवणार. तर अर्ध्या तासाच्या वेटिंग नंतर आता आम्ही आलेलो आहे खेतवाडीच्या गणराजाच्या मुख्य गाभाऱ्यात. तुम्ही पाहू शकता सजावट फार उत्कृष्ट अशी केलेली आहे आणि बाल्कनी व्ह्यू आणि खाली देखील एक व्ह्यू आहे. म्हणजे तुम्ही दोन्ही ठिकाणावरून दर्शन घेऊ शकता असं त्यांनी एक सेटअप केलेला आहे याचा. तर खेतवाडी 12वी गल्ली, खेतवाडीचा गणराज.
सजावट पाहत असेल तर सजावट फारच छान केलेली आहे. खेतवाडीचा गणराज, 12वी गल्ली. खेतवाडीच्या 12वी गल्लीचं आमचं दर्शन झालं. अर्धा तास जवळजवळ आम्ही लाईनीत थांबलो होतो. पण आज आम्ही तुम्हाला खेतवाडीच्या 13 गल्ली दाखवणार आहे दर्शन. पण तेही लाईनीमधनंच. आम्ही VIP पास कुठलाच घेणार नाहीये. आम्ही दर्शन लाईनीतनं म्हणजे रांगेतनं दर्शन करणार आहे. आता आम्ही चाललोय 11व्या गल्लीत. इकडचे देखील दर्शन तुम्हाला देऊ. तर मुंबईचा महाराजा म्हणून ओळखला जाणारा खेतवाडी 11वी गल्ली. म्हणजे या गणपतीचं विशेषण असं आहे की 40 फूट असा हा गणपती आहे. जवळजवळ 40 फुटाचा हा गणपती आहे. तर आज इथं थोडी गर्दी कमी आहे. खेतवाडीचा 11वी गल्लीचा मुंबईचा महाराजा, सर्वात उंचाची मूर्ती. तर तुम्ही आत्मनाला देखील पाहिले असेल, सर्वात उंच मूर्ती म्हणून तिला दरवर्षीचा मान असतो. जवळजवळ 40 फुटाची ही मूर्ती आहे. हे जर सराउंडिंगचं तुम्ही डेकोरेशन पाहू शकता. डेकोरेशन देखील छान केलेलं आहे. तर मित्रांनो, खेतवाडी 11वी गल्ली मुंबईचा महाराजा, त्याच्यामधलं आता आमचं दर्शन झालेलं आहे. 5च मिनिटात दर्शन झालंय. मग जर तुम्हाला खेतवाडी जर कम्प्लीट करायचं असेल तर तुम्ही नक्कीच फक्त दुपारच्या टायमिंगला जर आलात तर खेतवाडीचे सगळे गणपती तुम्ही होतील. नाही तर रात्रीच्या दरम्यान आला तर तुम्हाला डेकोरेशन बघता येईल, पण तुम्हाला गणपती पूर्ण करता येणार नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला खेतवाडीच्या सगळ्या गणपतीचे दर्शन घ्यायचे असतील तर तुम्ही, मी तर सांगेन, प्रिफर करेन टायमिंग दुपारचा. पाऊस मित्रांनो खूप आहे. आज आता आपली झाली आहे खेतवाडी 11वी गल्ली. आता आम्ही चाललो खेतवाडी 10व्या गल्लीत. खेतवाडी 10वी गल्ली सध्या लाईन आहे. आम्ही लाईनीतच उभे आहे. जसं मी सांगितलं की आज आपण सगळे गणपती खेतवाडीचे 13च्या 13 गल्लीचे हे आपण लाईनीतच कम्प्लीट करायचे. आता 10व्या गल्लीची लाईनीत आहे आपण. थोड्या वेळात दर्शन होईल. काय तुला आज तो व्हिडिओ टाकला नाही? बाप्पा खेतवाडीचा पाहू शकता 10वी गल्ली खेतवाडीची. हे असं उत्कृष्ट असं यांनी सजावट केलेली आहे. पाहू शकता. म्हणजे विष्णू देवाचे सर्व अवतार इकडे यांनी दाखवलेले आहेत. पाहू शकता. वराह अवतार, मत्स्य अवतार, त्यानंतर नरसिंह अवतार, वामन अवतार. त्या दिशेने तुम्ही बघितलात तर श्रीराम अवतार, कृष्णाचा अवतार. बाप्पा खेतवाडीचा ची उत्कृष्ट आणि सुबक अशी मूर्ती आहे. खेतवाडी 10वी गल्ली त्यांचा हा दशावतारीचा हे असं सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. चलचित्र आहे. म्हणजे विष्णू भगवान यांनी जे 10 अवतार घेतलेले, 10 अवतार तुम्हाला इथं बघायला भेटतील. आणि त्यांची माहिती देखील तिथे त्यांनी दिलेली आहे. तुम्ही जेव्हा कधी इकडे याल तेव्हा तर मित्रांनो, दुपारचे वाजले 3 आणि आता आमचे झाले 4 गणपतीचे खेतवाडीचे दर्शन. आम्ही जसं ठरवलेलं आहे, तुम्हाला देखील सांगितलं आहे की आम्ही रांगेतलाच खेतवाडीच्या गणपतीचे दर्शन घेणार आहे. आता सध्या 4 गणपती झाले. 13वी गल्ली, 12वी गल्ली, 11वी गल्ली, 10वी गल्ली. आता आम्ही चाललोय 9व्या गल्लीकडे. आपण तिकडचा देखील गणपती तुम्हाला दाखवतो. खेतवाडी 9वी गल्ली त्यांचा एंट्रन्स आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण आलोय 9व्या गल्लीमध्ये खेतवाडीच्या. काय पाहू शकता थोडी प्रमाणात अंतर आहे. आणि जर तुम्हाला डायरेक्ट दर्शन पाहिजे असेल तर 5 देखील असतात. 50 रुपयाला 5 असतात. 5 देखील तुम्ही आतमध्ये डायरेक्ट दर्शन घेऊ. खेतवाडीचा चेंद्रातली राजाची ओळख आहे. तुम्ही पाहू शकता. थोड्याशा प्रमाणात सध्या तरी लाईन आहे. पण ही लाईन तुम्ही जर रात्रीच्या दरम्यान आलात तर खूप प्रमाणात असते. त्यामुळे जर तुम्हाला खेतवाडीचे सर्व गणपती एका दिवसात कव्हर करायचे तर तुम्ही तुम्हाला टायमिंग दुपारच्या टायमिंग story
केतवाडीच्या 9व्या गल्लीची म्हणजे चिंतामणी मध्ये आम्ही होतो. त्यावेळेस आम्ही अर्धा तास लाईनीमध्ये थांबलो. तुम्ही गणपती पाहाल तर गणपती फक्त गणपती आहे, डेकोरेशन नॉर्मल केलेलं आहे. म्हणजे तुम्ही लाईन पाहू शकता माझ्या पाठी. लाईन खूपच जास्त प्रमाणात आहे. कदाचित लाईन थांबवून ठेवत आहे. हा केतवाडीचा राजा आणि हे सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. पाहू शकता. आपण आतमध्ये जाऊन बघूया की कसं आहे. ह्याचं गणरायाचं ह्या आगमन तुम्ही पाहिलंच असेल, कारण की ह्याचं आगमन परळच्या वर्कशॉप मधनं झालं होतं. तुम्हाला ही मूर्ती माहिती असेल. तर मित्रांनो आहे राजा पाहू शकता. सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. कृष्ण पर्व म्हणून हे त्यावेळीचं डेकोरेशन आहे. केतवाडी 7वी गल्ली, केतवाडीचा मोर्या. आता आपण सध्या केतवाडीच्या मोर्याच्या गाभाऱ्यात प्रवेश करतोय. थोडीशी लाईन तर आहे. मित्रांनो वाजले संध्याकाळचे 4 आणि आमच्याकडे आत्ताशी 6 गणपती झाले आहेत केतवाडीचे. 13 गल्ल्यांमधले आम्ही 13, 12, 11, 10, 9 असे तर गणपती आलो. आता संध्याकाळी 6 गणपती झाले. म्हणजे एवढं आहे की आपण जे पूर्ण दिवसभरात तर केतवाडीच्या 13 गल्ल्या करायला ठरवलं तर तुम्हाला पास घ्यावे लागतील. तर तुमचे 13च्या 13 गल्ल्या 1 दिवसामध्ये तुम्हाला जर रांगेतल्या यायचं तर रांगेत तुम्हाला कमीत कमी एका दिवसाला 5, दुसऱ्या दिवसाला बाकीचे गणपती करता येईल. तर मित्रांनो हा आहे केतवाडीचा मोर्या. तुम्ही डेकोरेशन पाहू शकता. इथे देखील श्री विष्णू भगवानांचे जे 10 अवतार होते त्या 10 अवतारांचा इथे देखील देखावा करण्यात आलेला आहे. आणि हा आहे केतवाडीचा मोर्या. सुबगाशी ही मूर्ती बालाजी स्वरूपाची. केतवाडी 3 क्रॉस लेन त्याचा हा केतवाडीचा सुख करता. पाहूया आतमध्ये जाऊन. विठ्ठल आणि त्याच्या रूपात असलेला हा केतवाडीचा सुख करता. 36 फूट उंचाची मूर्ती आहे. ती खूपच अशी मूर्ती दिसते. केतवाडी गल्ली क्रमांक 3 केतवाडीचा सुरू करता देखील आलेला आहे. गर्दी इथं कमी दिसत आहे. आपण पहिले आतमध्ये जाऊन केतवाडी 5वी गल्ली. सध्या आम्ही इथं जाण्यामागचं कारण असंच आहे की केतवाडीला सध्या या गल्लीत आम्हाला गर्दी दिसत नाही. बाकी केतवाडीच्या ऑलमोस्ट आम्ही 3 गल्ल्या सोडलेल्या आहेत. त्यामध्ये थोडी प्रचंड प्रमाणात गर्दी दिसते. रांग खूप आहे. ह्या केतवाडीच्या 5व्या गल्लीत लाईन दिसत आहे. गेलेलं आहे. केतवाडी 5वी लेन. केतवाडी 5व्या गल्लीचा हा गणपती. अर्धनारी नटेश्वर असं डेकोरेशन आणि उत्कृष्ट अशी अर्धनारी नटेश्वराची पाहू शकता. 5व्या लेनची ही केतवाडीची. मित्रांनो आता आम्ही आता याच्यामध्ये कसं केतवाडीचे 2 वेगवेगळ्या गल्ल्या आहेत. 4थी गल्ली एक आहे आणि 4th क्रॉस लेन वेगळी आहे. 4th क्रॉस लेनमध्ये केतवाडीचा लंबोदर आहे. केतवाडीचा इको फ्रेंडली गणपती. तो आपण ते देखील पाहूया. 4th लेनचा गणपती. शाडूच्या मातीची गणेश मूर्ती पहिल्यापासूनच असते असं यांचं म्हणणं आहे. तर आपण पाहूया ही मूर्ती देखील. सुबक अशी ही मूर्ती. राजा केतवाडीचा यांनी जे लिहिलेलं आहे की इको फ्रेंडली मूर्ती म्हणजे पूर्ण मूर्ती जी आहे शाडू मातीची आहे. आणि त्यांनी लिहिलेलं की स्थापनेपासून शाडूच्या मातीची आमची मूर्ती असते. सुबक अशी मूर्ती आहे. केतवाडी
दुसरी तिसरी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ केतवाडीचा विघ्नहर्ता. इथे देखील गर्दी कमी आहे, तर आम्ही या देखील गणपतीचं दर्शन घ्यायचं. त्यासाठी आम्ही चाललोय आता रांगेमध्ये. रांग दिसत केतवाडीचा विघ्नहर्ता दुसऱ्या आणि तिसऱ्या गल्लीचा. डेकोरेशन देखील सुबक असं केलेलं आहे. जर तुम्हाला डेकोरेशन पाहाल, जर गणपती बघायचे असेल तर तुम्हाला रात्रीचे यायला लागेल, तर तुम्हाला संपूर्ण गणपती आणि डेकोरेशन पाहता येईल. आणि जर तुम्हाला फक्त गणपतीच्या मूर्त्या पाहायच्या असतील तर तुम्हाला दुपारी देखील आला तरी चालेल. दुपारच्या टायमिंगला डेकोरेशन चालू नसतं.